लक्ष्मीनारायण हॉटेलचे मालक आकाश दुबे यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरात सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत निषेध व्यक्त केला, तर महात्मा गांधी चौकात व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत दोषींवर कठोर कारवायांची मागणी केली। या आंदोलनात आमदार हेमंत ओगळे, नगराध्यक्ष करण ससाने, माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला। कायदा पाळला जात नसेल, गुन्हेगार सर्वसामान्यांना वेठीस धरत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणे ही शासन आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे। राज्य शासनाने संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी मोकोका सारखे कठोर कायदे केले आहेत, त्यांचा प्रभावी वापर झाला पाहिजे असे ते म्हणाले। पुढे बोलताना त्यांनी अधिकारी काम करीत नसतील तर पालकमंत्री काय करतात, अशा अधिकाऱ्यांची बदली करून जबाबदार व सक्षम अधिकारी नेमले पाहिजेत। नगराध्यक्ष करण ससाने यांनी पोलीस प्रशासनावर टीका करत अधिकाऱ्यांवर दबाव असल्याने गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे। पूर्वी लोकप्रतिनिधींवरही गुन्हे दाखल करण्यास पोलीस मागे हटत नव्हते, मात्र आज गुन्हेगारांविरोधात गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने कायद्याबाबत चुकीचा संदेश जात आहे, असा आरोप केला। आमदार हेमंत ओगळे यांनी श्रीरामपूर मधील संघटित गुन्हेगारीवर कठोर कारवाई झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही। व्यापारी आणि सामान्य जनता न्यायासाठी एकवटलेली असून दोषींना कठोर शिक्षा मिळेपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा दिला। आंदोलनादरम्यान प्रकाश चित्ते यांनीही समाजातील कायदा सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी केली। दरम्यान लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये घडलेल्या या हत्येने संपूर्ण श्रीरामपूर शहर हादरलेलं असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे। दोषींना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था पूर्ववत होण्यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला। आकाश दुबे हत्या प्रकरणाच्या तपासाची दिशा आणि शहरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन कोणती पुढील पावले उचलतात, याकडे आता संपूर्ण श्रीरामपूरकरांचे लक्ष लागले आहे। सतीश फुलसौंदरसह राजेंद्र मसे, MS न्यूज 15 राहुरी। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। काल आपल्या सगळ्यांचे सहकारी आकाश दुबैया यांचा निर्गुण खून झाला। मागच्या 1 महिन्यापासून जर आपण पाहिलं तर जवळपास 2 खून झालेले आहेत श्रीरामपूरमध्ये आणि 5-6 ठिकाणी हाफ मर्डरचे केसेस झालेले आहेत आणि हे वारंवार सातत्याने होते। गोळीबार तर हा रोजचा झालेला आहे, छोटे मोठे हल्ले रोजचे होत आहेत, परंतु प्रशासनाने याच्याकडे मागच्या 3-4 वर्षापासून सारखं दुर्लक्ष केल्यामुळं हा सगळा गोंधळ तयार झालेला आहे आणि या गोंधळातून शेवटी श्रीरामपूरकर हा त्यांचा संयमाचा बांध तुटलेला आहे। सगळे श्रीरामपूरकर आणि सगळ्या पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व पक्षी आम्ही सगळेजण एकत्रित आलो आहोत। व्यापारी एकत्रित आलेले आहेत, श्रीरामपूरची आम जनता रस्त्यावरती आलेली आहे आणि आमची आता फक्त एकच मागणी की या गुंडांचा बंदोबस्त करा, या गुंडांना कुठेतरी थांबवा। आणि श्रीरामपूरची जनता आता श्रीरामपूरमध्ये राहायचं का नाही हे ठरवायला लागली। श्रीरामपूर शहर सोडून जायची वेळ आली आहे, त्यामुळं एकतर यांना इथं राहू द्या, नाहीतर आम्ही बाहेर जातो, म्हणजे अशातला एक प्रकार झालेला आहे। परंतु आम्हाला खात्री आहे की आज ज्या पद्धतीने हिंदुत्वाच्या नावाखाली ह्यांनी जो हौदाच घातला होता, याला सरकार कुठेतरी पायबंद घालेल, याला कुठेतरी थांबवेल, याची आता आम्हाला खात्री वाटायला लागलेली आहे। आमचं प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की यांच्यावरती मोक्काची कारवाई दाखल, या सर्व टोळीवरती पूर्ण खालपासून ते वरपर्यंत यांच्या सगळ्यांच्याच वरती मोक्काची कारवाई झाली पाहिजेत, यांची तडीपारी झाली पाहिजेत आणि आकाश बेग आणि इतर काही जे गुन्हे असतील याच्यामध्ये यांना जन्मठेप ते फाशीची शिक्षा झाली पाहिजे। यापुढे आपली काय भूमिका आहे, म्हणजे आपण काय या ठिकाणी सर्वांनी मिळून आज संध्याकाळी 5 वाजता आमची मीटिंग आहे। त्यानंतर बुधवारी 11 वाजता सकाळी मोर्चा निघणार आहे श्रीरामपूरमधून। पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक येणार आहेत, कारण आता प्रत्येक गावामध्येही यांचा त्रास झालेला आहे। श्रीरामपूर शहरातच नाही, रामपूर सारखं एक छोटं गाव आहे, त्या ठिकाणी वाळू उचलून नाही दिले म्हणून त्या लोकांना इथं आले की श्रीरामपूरमध्ये मारलेलं आहे। त्यांनी विचारून कुठला आहे, रामपूरचा आहे का, लगेच मारलेलं आहे। तर असं झालं असेल तर प्रत्येकाला यांचा त्रास झालेला आहे, त्यामुळे पूर्ण तालुक्यातून या ठिकाणी लोक जमा होणार आहेत। एक मोठा मोर्चाचं नियोजन बुधवारी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय आणि सर्व आम श्रीरामपूरकरांच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर प्रशासनाला निर्वाणीचा इशारा देऊन आम्ही निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर बंद आम्ही संपवणार आहोत। हा बंद काल चालू झालेला आहे। श्रीरामपूरकरच्या सर्व लोकांचा आम्ही
शतशः धन्यवाद देतो, कारण त्यांनी जर ही हिंमत नसती दाखवली तर हा बंद झाला नसता. त्यामुळे हा बेमुदत बंद हा बुधवारपर्यंत चालणार आहे. उद्याही हा बंद असणार आहे. बुधवारी मोर्चानंतर हा बंद आम्ही संपवणार आहोत.